लाडक्या बहिणींनो आणि ताईंनो, ज्या बातमीची तुम्ही इतकी आतुरतेने वाट पाहत आहात तोच क्षण आता जवळ येतोय. सगळेजण विचारत आहेत की 17वा हप्ता नेमका कधी मिळणार, नोव्हेंबरचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आणि यावेळेस सरकारकडून काय मोठी खुशखबर समोर आली आहे. आज आपण हे सगळं एकदम स्पष्ट करून घेऊया. साम टीव्हीची महत्वाची बातमी समोर आली आहे आणि या रिपोर्टमध्ये हप्त्याची तारीखही सांगितलेली आहे. शिवाय केवायसीची गरज आहे का, कोणत्या महिलांना हप्ता मिळणार आणि 16वा हप्ता ज्यांना मिळाला होता त्यांना 17वा मिळणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्या लाडक्या ताईंना वाटतंय की हप्ता लवकरात लवकर मिळायला हवा, त्या ताईंनी आपलं नाव आणि जिल्हा कमेंटमध्ये नक्की लिहा. 17वा हप्ता मिळाला असेल तर 16वा हप्ता देखील नक्कीच मिळणार आहे. फक्त थोडंसं संयम ठेवा. चला आता मुद्द्यावर येऊया आणि काय आहे ही खुशखबर ते पाहूया. साम टीव्हीने दिलेल्या बातमीनुसार निवडणुकांपूर्वी लाडक्या बहिणींना मोठी चांगली बातमी मिळणार आहे. ही योजना नव्यानं सुरू केलेली नसून मागील 1 वर्षापासून सातत्यानं चालू आहे. त्यामुळे आचारसंहितेचा या योजनेवर परिणाम होणार नाही. हप्ते थांबणार नाहीत हे अधिकृतपणे स्पष्ट झाले आहे. म्हणून चिंता करण्यास काहीच कारण नाही. उलट निवडणुकांच्या काळात कोणतंच सरकार रिस्क घेत नाही. त्यामुळे हप्त्यांमध्ये अडथळा येणं शक्यच नाही. यावेळेस उलट आपली एक मागणी खूप महत्त्वाची ठरते. आपल्याला सरकारकडे अशी मागणी करायला हवी की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते एकत्र जमा करावेत. हे आपल्या सर्व बहिणींसाठी मोठा दिलासा ठरेल. आता मुख्य मुद्दा. साम टीव्हीनं दिलेल्या माहितीनुसार नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका 2 आणि 3 डिसेंबरला आहेत. त्यामुळे त्याआधी म्हणजेच नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता जास्त आहे. ही अधिकृत तारीख नाही, पण माध्यमांच्या विश्वसनीय स्रोतांवर आधारित स्पष्ट अंदाज आहे. ज्या ताईंना आधीचे 12वे, 13वे, 14वे हप्ते मिळालेले नाहीत त्यांनी मागणी करणं खूप गरजेचे आहे. पात्र असूनही हप्ते न मिळालेल्या लाखो बहिणींना यावेळी त्यांच्या बाकीचे पैसे म्हणजे 4500 रुपये मिळाले पाहिजेत. जर आपण एकत्रितपणे मागणी केली तर सरकारलाही हे निर्णय घ्यावाच लागेल. म्हणूनच तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये पाठिंबा आहे किंवा सपोर्ट आहे असं नक्की लिहा. मागील हप्ते न मिळालेल्या सर्व बहिणींना पैसे मिळावेत ही आपली एकत्रित मागणी आहे. निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा वेळी कोणतंही सरकार जनतेत नाराजी निर्माण होऊ देत नाही. त्यामुळे यावेळेस हप्ता येणारच हे स्पष्ट आहे. फक्त तारीख अंदाजित आहे आणि ती नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात असण्याची जास्त शक्यता आहे. शेवटी एकच विनंती, आपल्या सगळ्या बहिणींसाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. ज्या ताईंना माहिती मिळत नाही त्यांना ही अपडेट पोहोचली पाहिजे. आपली एकजूटच सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.